गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता सकाळचे वाजलेत 8। मी आता आज जरा उशिरा उठलोय। आज उठल्याच ब्लॉग चालू केलाय। तर आज पहिल्यांदा आमची जी चिमाची जी पिल्लं झाली ती कुत्र्याची, तर आज पहिल्यांदा त्यांना चपाती टाकली आणि ते खायला लागले। तर ते तुम्हाला ते दाखवतो। तर हे बघा, ती जी कुत्री पुढे गेली आहे ती लय शहाणी आहे। ती गपचूप इथनं तिचं खातीये, मग इथं येते, मग एक चपाती तुकडा उचलते आणि परत तिकडे जाऊन खातीये। बघा आता ही कुत्रा गेला, अशी खातायत मस्त वेगळी। आज पहिल्यांदाच टाकलं त्याला, थोडं खातायत आता, जास्त नाही खाते। ही कुत्री आहे, ही एक, आणि बाकी सगळे हे कुत्रे आहेत तिन्ही। ही एवढी हुशार आहे ना, ये 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 आणि माझी बाळ, ये चल चल। जरा घाबरते पहिल्यांदा, जास्त जवळ नाही गेलो आपण पर्यंत। मम्मी जवळ जातात बरोबर पटकन, माझ्या जवळ नाही अजून एवढं। रानात काम असतं म्हणून ह्यांचे जास्त खेळलोच नाही, म्हणून जास्त बघा कसं खाते बघा। लागलेत आज पहिल्यांदा खायला लागलेत। आता वैरण हे सगळं कापून आणले पप्पांनी, वैरण टाकतोय ह्या शेळ्यांना। पण ओरडायला लागलेत आता, वैरण टाकतो। तर कशी ओरडतायत। वैरण टाकतो ह्यांना आणि मग बाकीचे पुढचे दिवस दाखवतो। हे बघा, आलाच डल्ला मारायला। आता पटपट खाऊन घेणार बघा ह्यांचं सगळं। शेरो शेरो जा घरी, अरे पळ, खाऊ दे त्यांना खाऊ दे। शेरो शेरो, आता त्यांचं सगळी चपाती खाऊन टाकणार। शेरो पळ पळ, खाल्ली बघा त्यांची सगळी चपाती आता। बघ ना, सगळी खाऊन टाकली चपाती यांची। ते हाडं पण होईना, मी व्हिडिओ काढते म्हणून नाही झालं। शेरो आता बरोबर येशील खाऊन झाल्यावर, हा आता बरोबर येतोय। जा छो छो, अय खाण्याच्या नादी ठोक संपवली शेवटचा तुकडा पण। शेरुड्या ये चल, गप कान पिरगडून। तर आता मी आंघोळ झाली, माझे सगळं झालंय काम। आता मी माझ्या वरच्या रानात आलोय, आणि वरच्या रानात जे आपलं जी केळीचं हे सगळं रान आहे ते तुम्हाला दाखवलंय मी ऑलरेडी। तर ही जी आहे आपली वरच्या रानातली विहीर आहे बघा। ही तुम्हाला परत बॅक कॅमेराने दाखवतो। तिकडे आपला पाईप जोडलेला आहे, तो ह्या इथे जोडायचा आहे, ह्या पाईपाला जोडायचं आहे। आता तेच जोडतं, कारण की आपल्याला खाली पाणी घ्यायचं आहे खालच्या रानात ह्या विहिरीचं। तर ती पाईप जोडतो आणि तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने ती विहीर दाखवतो। तर हे बघा, ही अशी विहीर आहे। या विहिरीला कमीत कमी 100 ते 120 वर्ष झालेत ऑलरेडी। पूर्ण विहीर अशी दगडांनी बांधलेली आहे बघा, वरनं ते खालपर्यंत पूर्ण। ह्याच्या खाली पण अजून कमीत कमी 2-3 परोस, म्हणजे अजून ह्या पाण्याच्या लेवलच्या खाली अजून 20 फूट खाली तळ आहे ह्या विहिरीचा। तुम्हाला दाखवतो, खाली उतरून इथे पाय देतो बघा कशा इथनं अशा पायऱ्या आहेत बघा। म्हणजे तुम्ही सैराटची विहीर बघितली होती ना, सैराट पिक्चर, सेम तशीच विहीर आहे ही पण। आता कसं मस्त पूर्ण दगडांनी बांधलेली विहीर आहे बघा, पूर्ण इथून तिथून दगडांनी बांधलेली, पूर्ण अशी दगडांनी बांधलेली। आणि तिकडं आधी मोटर काय नव्हती ना, तर आता दिसतंय का नाही माहीत नाही, पण त्या तिथं आहे का नाही बैल असतो का, बैलाच्या सहाय्याने असे पाणी ह्यात टाकायचे, असं काय तर त्याला काय तर म्हणतात मराठीत, मला माहीत नाही। ह्यात टाकायचे असं बैलांनी ओढायचं, आणि मग तिथनं असं पाणी रानात जायचं आधी पूर्वी। तर ही अशी विहीर आहे, जुनी, एकदम जुनी विहीर आहे। हे सगळं आजूबाजूने सगळं झाडं उगवली, आता पूर्ण जंगल झालंय आजूबाजूने। हे बघा सगळं जंगलच आहे आजूबाजूने। तर आता जातो, पाईप बदलतो का, ही असं आहे। तो जो पाईप जोडलाय तो आपल्या इथं वरच्या रानात जातो, इथं पाणी। आणि आता ही पाईप, हा जो पाईप आहे मोटरचा, ही काढायचा आणि ह्या पाईपाला जोडलं की असा हा पाईप असं ही जातो आपल्या खालच्या रानात, म्हणजे आपलं घर जिथं आहे तिथं जातं पाणी। आता जोडतोय, पानं बिनं आणलेत मी,
पाण्याने पाईप खोलतो आणि मग जातो घरी. हे बघा झाला आपला पाईप जोडून. हा पाईप डायरेक्ट मोटारीला आहे, मोटर आपली पाण्यातच आहे. तर ही झालं पाईप जोडून. आता मी तुम्हाला रस्ता दाखवतो विहिरीकडे यायचा. पायात बघा असं गमबूट घातलंय मी, कारण की साप बीप चावायची भीती असते इथं. बघा असा रस्ता आहे सगळा. तुला अडचणीत असं सगळं अडचणच आहे. पावसाळ्यात तर इथं कमरे इतकं पाणी असतं ह्या इथं, त्या ह्यातनं द्यावं लागतं. बघा अशी जंगल आहे बघा पाय. त्या कोपऱ्यात तशी विहीर आहे आमची, म्हणजे पूर्वी 120 वर्ष झाले असतील त्या विहिरीला. बघा असं आलो मी बाहेर, आणि ती जी मोटर आहे आपली इथं पेटी आहे, इथनं चालू करतात. अशी पेटी आहे बघा, इथनं चालू करायची. तर हे असं रस्ता असं जायचं तुम्हाला दाखवतो. तेव्हा समोर आपली केळी दिसते. तर ह्या साईडला ती जंगल आहे, तिथं आपली विहीर आहे. तर हे असंच हे आपलं पडाकराने असंच पडलेलं आहे, तर नालंय सगळं. तर असं तेव्हा समोर चिंचेचं झाड जिथं आपण बसतो नेहमी. तुम्हाला गहू दाखवतो. गहू मस्त व्हायला लागलेला. आज गव्हाला पाणी पण द्यायचं आहे. आज शेवटचं पाणी गव्हाला, मग डायरेक्ट गहू वाळूनच द्यायचा. मी आहे तर किती, मला वाटतं 10-12 वेळा तरी साप बघितलं, म्हणून प्रिकॉशनसाठी गंबूट घालतो. हे बघा ही आपली केळी, आपलं चिंचेचं झाड, आणि हा आपला गहू मस्त वाळायला लागलाय गव्हाला. तर आज शेवटचं पाणी देऊ गव्हाला, मग गहू डायरेक्ट हार्वेस्टच करायचा. अजून 15-20 दिवसांनी हार्वेस्ट करायचा गहू. ती आपली केळी. अजून एक मला वाटतं 10 दिवसात अजून एक गाडी निघेल केळीची आपली. आणि ही जी आपलं खालचं रान ती पण आता नीट करायचं आहे. इथं आपल्याला ही जी दिसते असं इथून अशी JCBने अशी खड्डा खांदायचा, कारण की इथं आहे ना रस्त्याच्या पलीकडे भरपूर पाणी साठतं. तर ते पाणी हळूहळू ह्या रानात येतं आणि ही रान अख्खंच ओलं करून टाकतं. म्हणून इथं आपण खड्डा घ्यायचा इथून तिथून, त्यात दगडं भरायची. म्हणजे कसं ते पाणी त्या दगडांमध्ये चारी म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर असंच ते दगडातनं चारी तिकडं ओढायला त्याची सोडून. बघ हो बघ कसा वाळतो. कोण ओरडते रे? ते बघा मस्त बी गहू वाळतो. आता जातो आता घरी, मग तुम्हाला पुढचं दाखवतो कसा दिवस जातोय माझा. तर आता हे बघा आपलं काय झालंय, वरनं लाईटचं जे कनेक्शन असतं ती चेंज झालंय, म्हणजे MSCBतनंच. तर आता आपली मोटर उलटी झाली आहे. तर आता आपण ही वायरी काढल्यात. तर आता मी मित्राला फोन केला का, तर तो बोलला ही वायरी नाही बदलायच्यात, ह्या ज्या 3 वायरी आहेत का ते बदलायच्यात. ही पहिलीवाली इथं लावायची आणि ही वाली इथं लावायची. तर मी चुकून काय केलं, ही वाली इथं लावली आणि ही वाली इथं लावली. तर आता मी परत ती जागेवर करतो. आपल्याकडे आहे सगळं, स्क्रूड्रायव्हर इथे आहे माझी, ते करतो, बाकी दाखवतो तुम्हाला परत. आता झालंय माझं चेंज करून सगळं इथं. आता बघा ही येल्लो लाईट पण लागली आहे. आता 1-2 मिनिटांनी तिची वरची ग्रीन लाईट आहे ती पण लागेल आता. कारण की मगाशी तुम्ही बघितलं असेल तर मी सांगायला विसरलो, मगाशी जेव्हा मी चेंजेस केलं तेव्हा ती लाल लाईट लागलेली होती, म्हणजे फॉल्ट आहे, लाईन फॉल्ट तर तिकडे लिहिलेलं आहे. आता 1 मिनिटांनी ती हिरवी लाईट पण लागेल, मग आपली मोटर होते चालू. हे वरच्या 3 वायरी जे आहेत ते बदलल्या होत्या मी आता, आणि हे मी चुकून आधी हे बदललं, आपल्याला हे बदलायचं होतं. आता मग ते झालं बदलून. आता हिरवी लाईट येईल, करतो मी घरी फोन आता, आणि मग मोटर चालू करू आपण. तर आता बघा इतक्या वेळ झाला मी गहू भिजवत होतो. आता गव्हाला पण पाणी चालू आहे आपल्या, आणि आता मी विहिरीत पाणी बघायला आलतो. तर बघा आता पाणी किती खाली गेलंय. अजून तरी 2 तास तरी काही टेन्शन नाही. आणि हे आता जर हे पूर्ण जरी खरडून काढलं पाणी मी हे विहिरीतलं, आणि उद्या येऊन बघितलं, तर विहीर पूर्ण ही जी रिंग दिसते का, ही पूर्ण रिंग दिसते का, पूर्ण भरलेली असणार उद्यापर्यंत लगेच. आता खाली पाणी सोडलंय गव्हाचं. आधी प्लॅन मध्ये चेंज झाला,
गहू भिजवून घेतला मी आधी आणि मग आता पाणी खाली सोडलं आहे. तर आता मी तेच बघायला आलो पाणी, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो पाणी केवढं खाली गेलं ते. तर हे बघा, ही जी काळी रिंग आहे तिथपर्यंत पाणी होतं आणि आता बघा कुठवर पाणी गेलं खाली, एवढं खाली गेलं. आता पायऱ्या पण दिसायला लागल्या तर बघा, अशा पायऱ्या आहेत विहिरीला. आता मग खाली उतरून दाखवतो, फोन पडायची भीती वाटते. असे पायऱ्या आहेत विहिरीला. ह्या किती जुनी विहीर आहे, 120 वर्ष झाली त्या विहिरीला. तेव्हा खाली दिसतंय का नाही माहीत नाही, पण खाली तळ दिसतोय बघा ह्याच्या खाली. आता स्वच्छ पाणी एकदम आहे विहिरीचं, आंगचं पाणी नाही आहे विहिरीला, म्हणजे पूर्ण जमिनीतलं पाणी लागलं या विहिरीला, असं काय दुसरीकडचं पडत नाही. बघा किती क्लीन पाणी आहे बघा, हे बघा फुल क्लीन वॉटर आहे. आता जातो बाहेर, जो तुम्हाला आधी दाखवलंय मी, इथनं रस्ता कसा आहे आपला, पूर्ण अडचणीतनं जावं लागतं. तर जातो आता आणि मग जातो. आज बड्डे पार्टी पण आहे वाटतं एका आमच्या शेजारची. तर आता आपलं हे पण आहे, काय म्हणतात त्याला, बर्थडे पार्टी पण आहे. शेजारची एक पोरगी आहे, बारकी पोरगी आहे. तर तिच्या बड्डे पार्टीला जायचं आता थोड्या वेळाने. आपल्याला बोलायला आलते ते, आता रानातच होतं आम्ही, तर बोलायला आलते. आता जाईल. आता दाढी पण भरपूर वाढली, आता दाढी पण करावं लागेल, बरोबर दिसत नाही आता. दाढी बिडी करेल उद्या मस्तपैकी, केस पण कापतो उद्या. भरपूर वाढले उद्या. मला वाटतं कॉलेजला जावं लागेल मला आणि पप्पाला, कारण की काय झालं आहे, माझा स्कॉलरशिपचा जी फॉर्म आहे ती माघारी आला आहे. त्यामुळे परत जायचं, ते बघावं लागेल जाऊन काय झालं ते. तर मग आता हे बघा, सनसेट पण व्हायला लागला आहे, दिसतंय का तुम्हाला काय माहिती. हां बघा, मागे सनसेट व्हायला लागला आहे. आता जाईल मस्तपैकी. मी पण थकलो सकाळपासून, आता 2 वाजल्यापासून दाऱ्यावरच आहे, गहू भिजवतोय. आता काय झालं आहे, सगळं असं होट फाटून आलं सगळं थंडीमुळं. हे दिसतं तुम्हाला, असं होट असे फाटले सगळे. तर आता जातो ह्या जंगलातनं बाहेर. काय झालं काय मग, उकडायला पण लागलं अचानकच. जातो मग आता तिकडे जाऊन बसतो. आपलं दिसतंय का नाही काय माहिती. हां ते बघा तिथं चिंचेचं झाड आहे, तिथं जातो आणि आराम करतो थोडा वेळ. आता तोवर आपले खाली पाणी चालू आहे, पप्पाला बोलले पाणी सोडलंय खाली म्हणून. तर ओके, लावला हात त्याला. येतोय की आत दे की, पाय दे की आत, पाय दे की आत. नसतं मारत ते, मारतोय लावा तुला, मला नाही काय करत. ये की